उत्तर देणार. फेसबुक पोस्ट केली साहेब, तुम्ही एक काल फेसबुक पोस्ट केली. फेसबुक पोस्ट नंतर ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही ही फेसबुक पोस्ट केली तिथे प्रकाश महाजन वेगवेगळ्या माध्यमावरती येऊन दंड थोपडतात तुमच्या विरोधात, जिथे यायचं तिथे यायचं सांगा असं सांगत आहे. त्यांनी हे बघा, मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही. संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. तो प्रश्न सोडून तुम्ही विचारा, नाही तर मी नो कॉमेंट्स बोलून गप्प बसेन. पण वेगवेगळ्या ठिकाणी येऊन असतात, तुम्हाला दंड थोपडून सांगतायत की कुठे यायचं ते सांगा म्हणून. तुम्हालाच का टार्गेट केलं जातं? त्यांना स्वतःला मोठं व्हायचंय. अहो ऐकून घ्या, मी सांगितलं ना त्यांना, मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. आणि त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेन, बघूया मी पोचेन. काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाय. राज्याच्या राजकारणात तुमच्यावरती टीका करून त्यांना स्वतःचं राजकीय पुनर्वसन करून घ्यायचंय का? काय नाही, मला त्याबद्दल मला काय बोलायचं नाही. बोललं तर कशाला विचारता? ठाकरेंची बाजू सुरुवातीलाच सांगितलं, ठाकरेंची बाजू लावून टाकतायत. मला माहिती नाही. 2 ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात आहे साहेब. मी तुम्हाला सांगा, मुंबईला प्रेसला हा प्रश्न मला विचारला होता आणि त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं. दोन्ही एकत्र येऊ दे, माझ्या शुभेच्छा. काय फरक पडणार नाही महाराष्ट्रात? नाही, ऐकून घ्या ना, मला बोलू द्या. माझं उत्तर, दोन्ही एकत्र येऊ द्या, चांगलं नांदून द्या, भविष्यात बंधू प्रेम लोकांना दाखवा. पण त्यांचा जो स्वभाव, थांबा ना, मला बंधू प्रेम दाखवा. यासाठी कोणी विरोध केला नाही एकत्र येऊ नये म्हणून. बरं, वेगळे झाले त्याला पण कोणी सांगितलं नाही वेगळे व्हा म्हणून, काय प्रश्न नाही. आता तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल याच्यामुळे काय राजकारणात होईल, काय काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. आणि आता किती जरी आंदोलन अमुक तमुक जरी केली तर लोकांना माहिती आहे निवडणुका तोंडावर आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे हालचाल करतायत आणि त्यामुळे त्यांचं त्या राजकारणावरच सगळं उदरनिर्वाह अवलंबून आहे आणि त्यामुळे ही हालचाल चालली. काही फरक पडत नाही कोणाला, कोणत्याही पक्षाला. साहेब, एक प्रश्न असा आहे की तुमचा आणि राज ठाकरेंचे खूप जवळचे संबंध होते पूर्वी, जेव्हा राज ठाकरे मनसेत गेले त्यानंतरही तुमची मैत्री होती. आता तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तुमचा उद्धव ठाकरे? मी काय सल्ला त्यांना देऊ शकत नाही. ते परिपक्व राजकारणी आहेत, काय आजच आले नाही आहेत आणि त्याला माहिती आहे बरं वाईट त्यांचं आणि पक्षाचं कसं साध्य कर त्यांना माहिती आहे. पण तुम्ही दोन्ही भावाला जवळून पाहिलंय, उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना. यांच्या दोघांचे स्वभाव माहिती आहे. ते दोन एकत्र आल्यानंतर यांच्या स्वभावानुसार हे किती दिवस एकत्र राहतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, मला काय नो कॉमेंट्स. याच्यावर मी कशाला विश्लेषण करू? मला लेणं ना देणं ना त्यांच्याशी. दोघं भावांचा स्वभाव ते पत्रकार करतातच आणि विश्लेषण सकाळी उठल्यावर तेच विषय. लोकांचे कोणतेही प्रश्न पत्रकार उचलत नाही, लावून धरत नाही. लोकांच्या प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, आरोग्य आहे, सगळे. काही पडलं नाही तुमचे ते काय बाकी काय यूट्यूब आणि काय काय आहे ना, ते सगळ्यांचं एकच. उठल्यावर लावायलाच नको चॅनल आणि काय. साहेब, मुंबईमध्ये मोठा अपघात झाला ट्रेनचा काल, यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. काय तुम्ही इतके दिवस मुंबईमध्ये राहिले, काय केलं पाहिजे? इतकं आयुष्यात मुंबईत गेलं, इतके दिवस नाही वर्ष आयुष्य गेलं. हा, याच्यावरती काय उपाय करायला हवा? हा उपाय एक सांगतो. अपघात हा अपघात कोण करत नाही, होतो असं माझं मत आहे. आता झालाय, चौकशी भारी येऊ दे, का झाला कारण तर काय आपल्याला कळू दे ना, मग कशामुळे झालं. आणि नंतर मग सरकार रेल्वे विभाग कारवाई करेल. हा अपघात दुर्दैवी आहे, 6 माणसं गेली आणि काही जखमी आहेत, दुर्दैवी आहे.
सर एक काळ होता नाही तुम्ही नाही मध्ये बोल नका, मला पूर्ण होऊ दे मग बोला. आणि त्यामुळे हा अपघात झाला, सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली, अजून कारण यायचं आहे. यापूर्वी काय अपघात झाले नाही असं नाही. आता जे बोलतात त्या कोण याच्यातलं अशा अपघातावर त्यांच्यावर सहानुभूती जखमी आणि नव्हती. आता निवडणुका तोंडावर ठेवून आंदोलन आणि हे सुरू झालं 6 महिन्यात. लोक शहाणी आहेत हो, हे काहीच करणार, हे सत्तेवर येणार नाही, सत्ता ह्यांच्या हातात येणार नाही. आणि त्याच्यामुळे ह्यांनी काही जरी केलं तर निवडून लोक देणार नाहीत. बोला. एक काळ होता सर, जेव्हा असे कोणते अपघात व्हायचे तर एक मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणून लोक रेझिग्नेशन द्यायचे, एक जबाबदारी घ्यायचे. मुळात अश्विनी वैष्णव ह्यांच्या काळात आपण बघतो मागच्या काही वर्षांपासून किती अपघात झाले आणि ऐकून घ्या त्यांचा महाराष्ट्रातच अजून काय महाराष्ट्रातच 3 असे इन्सिडेंट झाले आणि 10 पेक्षा म्हणजे खूप लोकांचा जीव ऐकून गेला. घ्या. काँग्रेसच्या राजवटीत असे बरेच अपघात झालेले आहेत. मी आता त्या रेल्वेकडे माझा PA पाठवलाय, आतापर्यंत किती अपघात झाले आणि किती जणांनी राजीनामे दिले. हे बराच काळ अश्विनी वैष्णव मंत्री आहेत, एक चांगला माणूस आहे. त्यांच्या कुठल्या कृतीने अपघात झाला का? अपघात म्हणून अपघात आहे. ते कुठे कमी पडले का? नाही, उलट त्यांनी किती गाड्या काय काय सुरू केलंय. एक अतिशय चांगला माणूस रेल्वे मंत्री मिळालाय. आता उगा याने राजीनामा द्यावा, एवढी माणसं गेली. अरे पण अपघातात गेली आहे ती चुकी सांगा ना, चुकी सांगा. आता त्याचा रिपोर्ट येऊ दे आणि रिपोर्टमध्ये जर रेल्वेची चुकी असली तर सरकार त्याच्यावर ऍक्शन घेईल ना. पण सरकार कुणाचंही राहू देत, बुलेट ट्रेन मेट्रो ह्यासाठी पैसा खर्च केला जातो. मुंबईच्या लोकलसाठी कुठल्याच सरकारनं आजपर्यंत प्रयत्न केले असा आरोप मुंबईकर करतात. 7 लोकांचा दररोज पडून मृत्यू होतो साहेब. नाही ऐकून घ्या, हे म्हणणं कोणाचं आहे? सामान्य मुंबईकरांचं आहे. कोण सामान्य म्हणजे कोण? प्रवासी. सकाळपासून ते सगळे माध्यमावरती जे प्रतिक्रिया देतात ते म्हणतात की ऐकून घ्या प्रतिक्रिया. मुंबईची लोकसंख्या जी आहे ती त्या मानाने आता रेल्वे पळते, लाखो लोकांना ने आण करत आहे. रेल्वेचे दर माफक, रेल्वेची आर्थिक स्थिती नसतानाही सरकार मदत करून वेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. तुम्ही हे सगळे प्रश्न विचारता ना. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे याचा बजेट पण जरा पहा, बजेट आणि त्या मानाने तिकीट बघा किती दिवसांनी वाढले आणि किती आहे. आणि बाहेरच्या परदेशात जा, तिकीटचे दर काय आहेत, आपले दर काय आहेत, आणि तरी पण तेवढ्या पैशामध्ये चांगली सेवा देत आहेत असं मी म्हणेन. चांगली त्याच्यावर अधिकच्या सुविधा दिल्या पाहिजेत याशी आम्ही सहमत आहोत, सरकार सहमत आहे. गाड्या वाढल्या पाहिजेत, स्टेशनं चांगली असली पाहिजेत, सगळ्या सुविधा असली पाहिजेत, हे मला मान्य आहे. पण लोक म्हणतात, म्हणून तुम्ही विचाराल लोकांनी म्हणा उद्या दरवाढ झाली तर हित लोक दरवाढ का? सुधारणा सरकार कुठे कुठे पैसे घालणार? मग दरवाढीला विरोध, सुधारणा हव्यात, मग करायचं कसं? पण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, भारत जगातील 4थी अर्थव्यवस्था आहे. एवढं असताना जी मुंबई देशाला एवढं देते त्यांची लोकांची मुंबई 4थी अर्थव्यवस्था नाहीये, भारत 4थ्या जागतिक अर्थव्यवस्थेत 4था आहे, 4था. आणि मुंबई देशाच्या तिजोरीत 34% 34% हिस्सा उचलते मुंबई. त्या मुंबईत या नागरी सुविधांसाठी मोठा खर्च केला जातो, मोठा खर्च केला जातो, कमी नाही. आणि त्याच्यामध्ये काय उणिवा असल्या उन्या त्या चालू आहे ना, काम चालू आहे. काय गाड्या वाढवणं, आम्हीच खासदार म्हणून मंत्र्यांकडे देतो, ही गाडी वाढवा, इथे स्टॉप वाढवा. प्रत्येक वेळा मी त्यांना भेटतो, 1-2 तरी पत्र देतो. आता मी आमची कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात कनेक्शन करायला सांगितलंय, मिनी ट्रेन करायला ना 250-300 कोटी एकेका प्रकल्पाला लागतात. त्यामुळे आम्ही
कुठे कमी पडलो नाही, आमचा मंत्री कमी पडले नाही. पण मुंबई लोकलची ही अवस्था अजून किती दिवस राहणार मग? नाही, अवस्था नाही, चांगली अवस्था सुधारू. आणि अशी काय रोज अपघात होईल असं म्हणाल नाही, अपघात होऊ देणार नाही, ही आमची भूमिका. रेल्वे मंत्र्यांनी अद्यापर्यंत त्याच्यावरती भूमिका मांडली नाही. कारण 24 अहो, तासाच्या- कारण कळते ना का भूमिका आम्ही बोलतोय ना. एक रेल्वे मंत्री सर्व कारण आल्यानंतर बोलतील, बोलल्याशिवाय कसे राहतील. सर एक प्रश्न असा आहे की आपण पाहिलं की लोकलच्या अपघातानंतर टीका होते, बरोबर आहे, पण मेट्रो सारखे प्रकल्प राबवले जातात तेव्हा पण विरोध होतो मुंबईमध्ये, त्याबद्दल काय सांगणार? विरोध कोण करतं, नावं सांगा ना. टेंडरमध्ये आपल्याला काय मिळालं नाही का विरोध. आज मनसेनं मोर्चा काढला. आता मी काय बोलतो तुम्ही ऐकत नाही. टेंडरमध्ये काय मिळालं नाही, काय आंदोलनं होतात, सगळं होतं, अन्यथा नाही. ही निवडणूक मुंबई कॉर्पोरेशनची नसती, काही झालं नसतं, आणि तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले नसते. म्हणजे मनसेला टेंडर मध्ये हिस्सा मिळाला नाही म्हणून आज मोर्चा काढताय का, असं तुमचं थेट म्हणणं आहे का? तरी बोला एवढा वेळ आला असं बोलला ना, कसं नाही, काही संबंध नाही. माझा प्रश्न त्याच्या अगोदरचा होता, मी उत्तर देत असताना याने या मनसेनेचा प्रश्न बोलला. निवडणुका समोर आहेत आणि म्हणून सगळेच पक्ष पवार साहेबांच्या सारख्याने केंद्रात राज्यात अनेक वर्ष मंत्री, 4 मुख्य, त्यांनी स्टेटमेंट दिली ना का रेल्वेची परिस्थिती माहीत नाही. सगळ्यात जास्त पैसा मुंबईला येतो. कोणासाठी? मुंबई प्रवासी जास्त आहेत. थांबतो पुढे दे. आणखी एक प्रश्न म्हणजे की ट्रॅकवर येऊ आपण. नाही, ते ट्रॅक ह्याच्यावर नाही उत्तर देणार. नाही, पण तुम्ही म्हणलात की उलट्या करायला लागेल, असे कोणते काय? मुद्दे आहेत प्रकाश महाजन यांच्या संदर्भात? आता परत आलं. नाही, म्हणून म्हणलं पुन्हा ट्रॅकवर यायचंय. नाही, मी ट्रॅकवर आहे, तुम्ही ट्रॅकवर नाही. नाही, मला त्याचं उत्तर पाहिजे होतं. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे उलट्या येऊ शकतात? हा? अशा कोणत्या गोष्टी आहेत तुमच्याकडे की ज्याच्यामुळे प्रकाश महाजनांना उलट्या येऊ शकतात? तुम्ही म्हणलात अरे ऐकून घ्या, प्रकाश महाजन हे राजकारणात आहे वगैरे मला काय माहित नाही. त्या माणसाला मी फक्त टी व्हीवर बघतो, कधी भेटलो पण नाही. मी दखल घेत नाही त्याची, त्याला कशाला विचारता. उलट तो जर काय बोलला, तुला उलट्याचा अर्थ कळत नाही, अनेक माध्यम एकटा भेट मग सांगतो. तुम्ही एवढं लिहिलेलं आहे तुम्ही जाहीरपणे. पण त्यांचा एक आरोप आहे की धमक्या तुमच्याकडून, तुमच्या 2 मुलांकडून वगैरे येत आहेत, जीवा मारण्याची धमकी दिली जातीये. त्याला काय कोण मारेल हो? कशाला उगा मारून 302 अंगावर गेल, काय माणूस आहे तो? तो माणूस कशाची गिनती आहे का? नाही, ते म्हणताय की मला जर घराच्या बाहेर पडू दिलं नाही तर मी विष पिऊन आत्महत्या करेल. करा ना. बॉटल मला माहित नाही किती पैशाला मिळते, प्यायला तर आमचं का आम्ही प्रवृत्त करतोय का? ते म्हणतात तुम्हाला कोण विचारत नाही, काय देत नाही, म्हणून ते कंटाळले ते सगळं स्वतः कंटाळ. जीवाला भीती येत म्हणतायत. जीवाला भीती येत म्हणतायत ते. मनसेला नाही, मनसेला चांगला पक्ष आहे, आदर्श आहे. परत एक राजकीय प्रश्न आहे. राज ठाकरे त्यांना विचारत नाही म्हणून हे सगळं करतायत ते. मला काही माहित नाही. प्रत्येक शरद पवार यांना विचारत नाही म्हणून तुम्ही कशाला विचारता? ते वय तुम्ही जाऊन विचारा ना राज ठाकरेंना. पण सर, इतक्या पॉलिटिकोज मध्ये तुमचंच काम, त्यांनी तुम्हालाच का टार्गेट केलं? मला कोण टार्गेट? मी मला काय फरक पडतो? अरे मग एवढे लोक गेले, मी काल नाही राहू, 60 वर्ष झाली मला राजकारणात. असे अनेक जण गेले, आले गेले, बरेच जण गेले, ते संपले, मी अजूनही आहे. ठाकरेंचं झालं. दुसरं एक राज्याच्या राजकारणात अशी राज्याच्या राजकारणात एक चर्चा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. आज वर्धापन दिन आहे. सुप्रियाताई शरद पवार तुमच्यासोबत सत्तेत येऊ शकतात किंवा दादांच्या मार्फत अरे बाबा, मी ज्योतिषी नाही, येऊ शकतात का? मला त्यांचे काय अंतर्गत चाललंय हेही माहीत नाही. मी कसा अंदाज वर्तवू? स्वागत कराल, स्वागत कराल सरकार. कुठला निर्णय नसताना उगाच स्वागत करू मी? मला कळेल तेव्हा मी बोलेन की बाबा येत आहेत, तेव्हा मी बोलू शकतो ना. आता कशात काय नाही. पण दोन्ही शिवसेना एकत्र येत आहे म्हणतात. तुम्हाला काय आता लोकांचे काय प्रश्न राहिले नाही. साहेब तुम्ही हे एकत्र येतात, आले तर काय फरक पडला? मी सांगितलं ह्याच्यानं काय फरक पडत नाही. भारतीय जनता पक्ष देशात राज्यावर सत्तेवर आहे. राज्यात 134 आहेत आणि वेटिंगवर 15 आहेत, म्हणजे मेजॉरिटी होते ना.
काय काळजी करू नका, आम्ही तुम्ही 5 वर्ष सत्तेवर असणार. तर धारावीवर एक प्रश्न वेटिंग आहे. वरती कोणत्या पक्षाचे आहेत 15? हा? वेटिंग वर आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत? सांगायचे नाही, लिकेज करू नका बातमी. साहेब, एक प्रश्न साहेब, असा आहे तुम्ही की- असं म्हणतात की 15 वेटिंग वर आहेत, म्हणजे तुम्ही राज्यामध्ये स्वबळावरती सत्ता स्थापन करण्याचा विचार करतायत का? नाही, आमचं एकनाथजी शिंदे अजित पवार चांगलं चाललंय, नांदा सौख्यबरेसारखं चाललंय. पण आम्हाला जर कोणी हे केलं तर आम्ही आपलं सांभाळतोय काही जणांना, त्यातले 15. सिंधुदुर्गमध्ये एअरपोर्टच्या संदर्भामध्ये हा? सिंधुदुर्ग एअरपोर्टच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी वाढते. या एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी तुम्ही काही भविष्यात उपाययोजना करणार आहात का? उपाय ना, माझं केंद्रीय मंत्री नायडू यांच्यावर बोलणं झालं आणि आता इंडिगो पण आपल्या सिंधुदुर्गातून अनेक राज्यात शहरात वाहतूक सुरू करेल आणि तसा प्रस्ताव नायडूंकडून केंद्र सरकारकडून पेट्रोलला सवलतीचा राज्य सरकार जाईल. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, सवलत मिळाली काही वाहतूक सर्वत्र चालू आहे. कोकण रेल्वेचा प्रश्न साहेब सातत्याने उपस्थित होतो. कोकण रेल्वेचा विकास व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना विकासाची व्याख्या सांगा ना, विकास म्हणजे कसा? केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की कोकण रेल्वे वेगळं एक हे आहे, त्यामुळं आम्हाला थेट अशी मदत त्यांना करता येत नाही. कोकण रेल्वे जेव्हा भारत सरकारच्या या सिस्टममध्ये सहभागी होईल किंवा आपल्या इंडियन रेल्वेमध्ये, तुम्हाला काहीच माहित नाही, मी सांगतो त्याचं ऐका. कोकण रेल्वे एक बोर्ड आहे, कोकण रेल्वे आतापासून ते काम करत असताना, सर्व्हिस देत असताना त्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, 400-500 कोटीच्या दरम्यान ते लॉस आहे. त्यामुळे अधिक गाड्या आणि अनेक गोष्टी ते करू शकत नाही. या विषयावर मला MD आणि मंत्री दोघांशी माझी चांगली चर्चा आहे. म्हणून आम्ही प्रस्ताव दिला की कोकण रेल्वेने मध्य रेल्वेशी मर्ज करावं, मग केंद्राचे पैसे आरामात वापरता येतील. एका बोर्डाला पैसे देण्यापेक्षा रेल्वेची जी आर्थिक स्थिती आहे त्याला कोकण रेल्वे जोडल्यावर अनेक गोष्टी करता येतील. आणि म्हणून आमच्या राज्य सरकार, केरळ, गोवा 3-4 राज्यांनी परवानगी मर्जरला दिलेली आहे. लवकरचा निर्णय झाला काय प्रश्न मिटेल. तर काल एक धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी कॉन्फरन्स मुंबईमध्ये झाली आहे. धारावीच्या पुनर्विकासाला मुंबईचे मालक कोण आणि मुंबई कोणाची असा प्रश्न तिथे होता. हे कोणी विचारलं मला माहित नाही. आदित्य ठाकरेंनी घेतली एक कॉन्फरन्स. हा त्यांच्या हातून गेलं ना, डेव्हलपमेंटचं काम त्यांच्या हातून गेलं. त्यामुळे आता मालक कोण आणि हे कुठं मालक आहे काय? आज ते मुंबईचे नाहीच आहे ना, तिकडे पनवेलच्या पलीकडचे आहेत हे ठाकरे, माहिती आहे का तुम्हाला? त्यामुळे त्याने बघत काय बोलतो तो, काय विषय माहिती आहे आणि तुम्ही त्याच्याविषयी गरज घेता. धारावीचा प्रस्ताव आता सरकारच्या विचाराधीन, सरकार ते हाताळत आहे. आता म्हणत तुझा तो कोणा मोरिया त्याची इन्क्वायरी बद्दल बोल ना काहीतरी. दिनू मोरिया चौकशी चालू आहे. त्याचा संबंध का राजकारणाचा आणि कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा? हे कामं कोणी घेऊन दिली आहे आणि तिथे पडलेला असायचा. आणि अनेक फोटो आहेत त्याचे चांगल्या स्थितीतले, कळलं ना, चांगल्या स्थितीतले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.